वाढत्या रेल्वे अपघातांवर राष्ट्रवादीचा इशारा, प्रशासनाला अल्टिमेटम। गर्दीच्या वेळी धीम्या लोकलची संख्या न वाढवल्यानं प्रवाशांची गर्दी वाढत आहे। परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत। त्यामुळे नव्या रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळी धीम्या लोकल चालवाव्यात। तसेच 10वी-12वीच्या परीक्षार्थ्यांसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली। रेल्वे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे। दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी 12वीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला। वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं उपाययोजना केला नसल्यानं अपघाताचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली। स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेत मनोज प्रधान, नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दीपाली भगत, मनीषा भगत यांनी प्रवाशांच्या समस्या मांडल्या। त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन देवधर यांनी दिले। दरम्यान सोहम कटरे यांचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाल्याचा आरोप करत पुढील मागण्या करण्यात आल्या। धीम्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, 5वी व 6वी मार्गिका सुरू झाल्यानंतर 3ऱ्या व 4थ्या डाऊन अप मार्गिकेवर गर्दीच्या वेळेत सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या धीम्या गतीनं गाड्या चालवाव्यात। एसी लोकलची संख्या कमी करून साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात। दिवा स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मवरून लोकल सुरू करावी। मुंब्रा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत स्वतंत्र लोकल सुरू करावी। पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले की मध्य रेल्वेवर वर्षाकाठी सुमारे 2180 अपघाती मृत्यू होतात। ठाणे परिसरात वर्षाला सुमारे 287 अपघात होतात, म्हणजेच दररोज सरासरी 7 ते 8 मृत्यू होत आहेत। ही परिस्थिती गंभीर असून गर्दी आटोक्यात आणण्यासाठी एसी ट्रेन दरम्यान 2 ते 3 साध्या लोकल चालवणं आवश्यक आहे। मुंब्रा स्थानकावर कौसा व शीळ परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात, तिथंही होम प्लॅटफॉर्मची गरज आहे। आगामी परीक्षांच्या वेळा गर्दीच्या कालावधीत ठेवू नयेत यासाठी शिक्षण खात्याकडे विनंती करणार असून विद्यार्थ्यांसाठी एक डबा राखीव ठेवण्याची मागणी रेल्वेकडे केली असल्याचंही त्यांनी सांगितलंय। यावेळी नगरसेविका दीपाली भगत, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन, युवा कार्याध्यक्ष राजेश कदम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साठम आदी उपस्थित होते। विद्यार्थी जे आहेत रेल्वेने प्रवास करत आहेत, 10वी-12वी सुद्धा पेपर सुरू होईल, पेपरचा टायमिंग देखील 11च आहे। त्यामुळे पीक आवरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो। जीवदेना मुलींचं विद्यार्थ्यांकरिता काही विशेष डब्यांची मागणी तुम्ही करणार आहात का? आता फार उशीर झालाय, आता टाइम टेबल तर चेंज होऊ शकत नाही, पण मनीषा आमची नगरसेविका आहे, त्यांनी ते आज तेच सांगितलं की नक्कीच बोर्डाला आम्ही ह्या वेळेस तर आता उशीर झालाय। रेल्वे डब्यांची काही मागणी नाही, त्यात 2 गोष्टी आहेत। सर्वात प्रथम म्हणजे तर आम्ही एकतर युनिव्हर्सिटीलाच कळवू की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही असं बोर्डाची परीक्षा असेल तर टाइम जरा डिफर करा। आणि रेल्वेला आम्ही असं हे करतोय की 10वी-12वीच्या परीक्षेदरम्यान तरी एक दर ट्रेनमध्ये एक अशा बोगी असावा जो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी त्या काळात तरी परीक्षेच्या काळात असावा, असं आम्ही त्यांना निवेदन देतो। इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या स्टेशनवर होतं आहे, पण एक त्यांना मी आठवण करून दिली की मला आठवतं आहे की सुरेश कलमाडी साहेब असताना पनवेल कर्जत ही लाईन नवीन आखली होती। म्हणजे मी आज 30 वर्षापूर्वी सांगतोय, 30 वर्षापूर्वी तिथे स्टेशन्स अलॉट झाले, आजही ते काम पूर्ण झालेलं नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की ती जरी लाईन चालू झाली तर थोडासा ताण या ठाणे शहराचा कमी होईल। तर आपल्या माध्यमातून सरकारला जागं करायचा एक प्रयत्न आहे की ती मार्गिका जी आहे पनवेल कर्जत ती चालू करा, अन्यथा काहीतरी मोठा अपघात या ठिकाणी होईल। मुंब्राचं जर परिस्थिती अशी आहे की सगळीकडची लोक ही मुंब्र्यालाच येतात ट्रेन पकडायला, आणि तुर्ब्यापासून म्हणा किंवा कुठनंही शीळ फाट्यापासून, त्यामुळे मुंब्रा स्टेशनलाही तिकडनं ट्रेन सोडायची काय सुविधा करता येईल ते बघा। दिवा स्टेशनहून नवीन ट्रेन सुरू करायची काही सुविधा असेल तर ते बघा, जेणेकरून दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाण्याचा ताण थोडा कमी होईल आणि आपल्या प्रवासींना एक प्रकारचा आधार मिळेल, हे सांगायसाठी आम्ही आज या ठिकाणी आलो।
अपघाताचा विचार करता अजूनही अनेक विद्यार्थी जे आहेत रेल्वेने प्रवास करत आहेत. 10वी 12वीचे सध्या पेपर सुरू झाले, पेपरचा टायमिंग देखील 11च आहे. त्यामुळे पीक आवरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो जीव देण्यामध्ये. तर विद्यार्थ्यांकरिता काही विशेष डब्यांची मागणी तुम्ही करणार आहात का? आता फार उशीर झाला. आता टाइम टेबल तर चेंज होऊ शकत नाही, पण मनीषा आमची नगरसेविका आहे, त्यांनी ते आज तेच सांगितलं की नक्कीच बोर्डाला आम्ही ह्या वेळेस तर आता उशीर झालाय रेल्वे डब्यांची काही मागणी नाही. त्यात दोन गोष्टी आहेत. सर्वात प्रथम म्हणजे तर आम्ही एकतर युनिव्हर्सिटीलाच कळवू की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही असं बोर्डाची परीक्षा असेल तर टाईम जरा डिफर करा. आणि रेल्वेला आम्ही असं हे करतोय की 10वी 12वीच्या परीक्षेदरम्यान तरी एक दर ट्रेनमध्ये एक अशा बोगी असावा जो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी त्या काळात तरी परीक्षेच्या काळात असावा, असं आम्ही त्यांना निवेदन देतो. आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी 12वीला 7 असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला. हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत, परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येते. दिवा मुंब्रा कळवा हा असा भाग आहे का जो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे तो भाग दुर्लक्षित राहतो. आपण बघत असाल शिलफाट्यापासून जी गावं आहेत, 14 गावं आहेत, 24 गावं आहेत, यांना एकच पर्याय स्टेशन आहे, तो म्हणजे मुंब्रा. आणि अशा वेळेस मुंब्र्यावरती फार मोठा ताण येतो. तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फेऱ्या वाढवायला लागतील. लोकांच्या भावना अशा होत्या का 5वी 6वी का मार्गिका जर तयार झाली तर त्यांना असं वाटत होतं का 4थी 3री 4थी आणि 5वी 6वी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील. पण तसं न घेता परत 2च ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात. त्याच्यामुळे हा जसं पहिले होतं तसंच जैसे थे असं म्हणतो आपण, तसंच झालेलं आहे. तर आमची सर्वांची एकच मागणी होती का पीक आवर्समध्ये किमान पीक आवर्समध्ये 3ऱ्या 4थ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या, जेणेकरून दिवा मुंब्रा कळवा ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल आणि हे अपघात कमी होऊ शकतात. आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी 12वीला 7 असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला. हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत, परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येते. दिवा मुंब्रा कळवा हा असा भाग आहे का जो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे तो भाग दुर्लक्षित राहतो. आपण बघत असाल शिलफाट्यापासून जी गावं आहेत, 14 गावं आहेत, 24 गावं आहेत, यांना एकच पर्याय स्टेशन आहे, तो म्हणजे मुंब्रा. आणि अशा वेळेस मुंब्र्यावरती फार मोठा ताण येतो. तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फेऱ्या वाढवायला लागतात. लोकांच्या भावना अशा होत्या का 5वी 6वी का मार्गिका जर तयार झाली तर त्यांना असं वाटत होतं का 4थी 3री 4थी आणि 5वी 6वी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील. पण तसं न घेता परत 2च ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात. त्याच्यामुळे हा जसं पहिले होतं तसंच जैसे थे असं म्हणतो आपण, तसंच झालेलं आहे. तर आमची सर्वांची एकच मागणी होती का पीक आवर्समध्ये किमान पीक आवर्समध्ये 3ऱ्या 4थ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या, जेणेकरून दिवा मुंब्रा कळवा ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल आणि हे अपघात कमी होऊ शकतात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.